मदर्स डे विश करून आज दिवसाची सुरुवात केली. नमस्कार, मी सोनिया आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळ्यात पहिले उठल्यानंतर मदर्स डे विश केलेला आहे मम्मीला. माझी मम्मी एकही दिवस असा जात नाही की तिने मला कॉल केला नसेल. उलट मीच कधी कधी विसरते, पण ती डेली मला कॉल करते. आज संडे होता तर ऑब्व्हियसली नॉनव्हेज जेवण बनणार आहे गाईज. सो पप्पांनी मस्तपैकी हे कटले मासे आणले होते, ज्याला मी मस्तपैकी फ्राय केला आहे. खूप साऱ्या लसूणमध्ये, मला खूप जास्त लसूण लागतो आणि मी हे 2 बॅचमध्ये फ्राय केले, कारण एका बॅचमध्ये ते एका तळ्यामध्ये नव्हते मावत. बरं तुम्ही बघा की मी जेवण करताना 1000 वेळा तर ओटा साफ करत असते, नाहीतर उरलेली भांडीच घासत असते, कारण मला ओटा खूप क्लीन लागतो जेवण बनवताना. त्याच्यानंतर पप्पांनी पापलेटसुद्धा आणलेले आहेत, सो ते सुद्धा मी मस्तपैकी फ्राय केलेले आहे आणि एक स्पेशल रव्यामध्ये फ्राय करून बघितलेला आहे, जो की खूप सुंदर लागत होता. त्याच्यानंतर आम्ही ऑलरेडी काल ऑनलाईन तिकीट्स बुक केले होते राजा शिवाजी या चित्रपटासाठी आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो, कारण काय सुंदर पिक्चर रितेश दादांनी आपल्याला बनवून दिलेला आहे आणि त्यांच्या या दोन्ही मुलांनी काय सुंदर ॲक्टिंग केलेली आहे. त्यांनी केलेली जी कास्टिंग आहे ती एकही चुकलेली नाही असं मला पर्सनली वाटतं, कारण एक कॅरेक्टर जो पण आहे त्याच्यामध्ये कास्ट केलेला त्यांनी एकदम सुंदररित्या त्यांची भूमिका केलेली आहे. आणि इथे बघा आम्हाला मूवीला कोण भेटलेलं आहे, वामिकासुद्धा मूवी बघायला आली होती आणि ती इतकी हुशार आहे, ती अजिबात रडली वगैरे नाही. ती एकदम शांतपणे पिक्चर बघत होती. आम्हाला मधल्या ब्रेकमध्ये ती बाहेर भेटली आणि बघा ती कशी हँडशेक करते आहे सपनाला. अजूनही तुम्ही हा मूवी नसेल बघितला तर मी पर्सनली रिकमेंड करते की तुम्ही नक्की हा चित्रपट बघून या. सो असा होता माझा आजचा दिवस. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय गाय.